स्मार्ट इंडिया निर्माण करण्यात युवा पिढीची भूमिका मराठी निबंध। युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती हे विधान आधुनिक भारताच्या संदर्भात अधिकच खरे ठरत आहे। डिजिटल युगात जगणाऱ्या आजच्या युवक पिढीकडे स्मार्ट इंडिया निर्माण करण्याची जबाबदारी आणि संधी दोन्ही आहे। तंत्रज्ञान, नाविन्य आणि बदलाची ताकद घेऊन उद्याचा भारत घडवण्याची क्षमता आजच्या तरुणामध्ये आहे। स्मार्ट इंडिया म्हणजे केवळ तंत्रज्ञानाने सजलेले भारत नव्हे, तर ते एक असे भारत आहे जे समृद्ध, पारदर्शक, समावेशक आणि टिकाऊ आहे आणि त्याचा स्मार्ट भारताचा पाया युवा पिढीच्या हातूनच रुजला आहे। स्मार्ट इंडिया ही अशी दृष्टी आहे जिथे शासन इलेक्ट्रॉनिक पद्धतीने लोकांना सेवा पुरवते। डिजिटल इंडिया शहरे स्मार्ट तंत्रज्ञानाने सुसज्ज असतात। स्मार्ट सिटीज उद्योग डिजिटलपणे जोडले जातात। डिजिटल इकॉनॉमी ग्रामीण भाग डिजिटल सुविधांनी समृद्ध असतो आणि नागरिक सक्षम आणि सबल असतात। या सर्वांचा एक मुख्य आधार तंत्रज्ञान, नाविन्य आणि सुपीक मानवी संसाधन आहे। भारत हा जगातील तारुण्य लोकसंख्येचा देश आहे। देशाच्या लोकसंख्येचा मोठा भाग युवा वर्गाचा आहे। ही युवा शक्ती स्मार्ट इंडियाची खरी ब्रीड आहे, कारण आजची युवा पिढी डिजिटल नोव्हेटिव्ह आहे। त्यांना तंत्रज्ञानाची सहज ओळख आहे। स्मार्टफोन, इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल साधनांची ते एकमेकांशी ते सहजपणे जुळून घेतात। युवा पिढीमध्ये नवीन कल्पना आणि स्टार्टअप्स उभे करण्याची ताकद आहे। उदाहरणार्थ डिजिटल पेमेंट, ई कॉमर्स, एज्युकेट, हेल्थ टेक यासारख्या क्षेत्रातून ते नवीन उपक्रम सुरू करत आहे। अनेक युवा सामाजिक समस्यावर तंत्रज्ञानाद्वारे उपाय शोधत आहे। शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण यासारख्या क्षेत्रात ते डिजिटल सोल्युशन घेऊन येत आहे। ग्रामीण भारत डिजिटल साक्षरता पसरवण्याचे काम युवकच करू शकतात। ते शाळा महाविद्यालयातून इतर विद्यार्थ्यांना डिजिटल साधनांचा वापर शिकवू शकतात। स्टार्टअप इंडिया सारख्या योजनांचा फायदा घेऊन युवा नवीन व्यवसाय उभारत आहे। यामुळे रोजगार निर्मिती होते आणि अर्थव्यवस्था सबल होते। डिजिटल भारत मोहिमेअंतर्गत सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध होतात। युवा समाजातील लोकांना या सेवा कशा वापरायच्या याविषयी मार्गदर्शन करू शकतात। शहरी आणि ग्रामीण भागात स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी युवक कल्पना देतात। स्मार्ट ॲग्रिकल्चर, सोलर एनर्जी, वॉटर मॅनेजमेंट यासारख्या क्षेत्रात ते योगदान देतात। भ्रष्टाचाराविरुद्ध, स्वच्छताविरुद्ध, महिला सक्षमीकरणासारख्या चळवळीतून युवा सामाजिक बदल घडवून आणतात आहे। युवांसमोर काही आव्हाने आहेत। ग्रामीण भागात इंटरनेट अनुपलब्धता, डिजिटल अंतर, शिक्षणाचा दर्जा, रोजगाराची अनिश्चितता यासारख्या समस्या आहेत। पण या आव्हानावर मात करण्यासाठी युवाकडे अनेक संधी आहेत। सरकारी योजना, मार्गदर्शन, इन्क्युबेशन सेंटर्स, फंडिंग सारख्या सुविधा उपलब्ध आहेत। स्मार्ट इंडिया हे केवळ एक स्वप्न न राहता ते एक वास्तविकता बनण्याचे श्रेय युवा पिढीला जाणार आहे। प्रत्येक युवकाने स्वतःच्या क्षेत्रातून डिजिटल सुधारणा करणे, नाविन्य आणणे आणि समाजाला पुढे नेणे गरजेचे आहे। देशाच्या भवितव्याची जबाबदारी आजच्या तरुणांवर आहे। त्यामुळे प्रत्येक युवकाने स्वतःला सक्षम करून देशाच्या प्रगतीत भागीदार घेणे आवश्यक आहे। युवा पिढीच्या हातात स्मार्ट इंडिया निर्माण करण्याची ताकद आहे। फक्त ठरवावे लागेल, हो निया तेच होईल, मनाचे धाडसे असावे। युवा भारत, स्मार्ट भारत। जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता। या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू।